अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। भद्रावती लघु पशु वैद्यकीय रुग्णालयाला उपचाराची गरज। पशु रुग्णालयाशी संबंधित साहित्य व पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावे। नगरसेवक अनिल पडोळे। महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन व दुग्ध विभागाने तालुक्यातील पाळीव जनावरांना उत्तम वैद्यकीय उपचार व सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता भद्रावती शहरापासून काहीशा लांब ठिकाणी 405.37 लक्ष रुपये खर्चून अद्ययावत इमारत उभारण्यात आली। क्षेत्राच्या खासदार यांचे हस्ते मार्च 2024 रोजी लोकार्पण सोहळा संपन्न झाला। भद्रावती शहरातील व तालुक्यातील पाळीव प्राण्यांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, पशुधन सुदृढ व सुरक्षित राहतील अशी अपेक्षा होती। मात्र अवघ्या काही दिवसातच ही इमारत चक्क शोभेची बाहुली झाल्याचे चित्र दिसून येत आहे। बाह्य भागात सर्वत्र झाडे झुडुपे वाढलेली आहे। अंतर्गत सर्वच कक्ष असुविधा व साहित्य विना नामात्र असल्याचे प्रखरतेने जाणवते। शस्त्रक्रिया विभाग आहे मात्र साहित्य नाही, ॲम्ब्युलन्स आहे मात्र नियमित वाहक नाही, ऑक्सिजन पुरवठा सुविधा तोकडी आहे। तद्वतच तालुकास्तरीय चिकित्सालय असूनही तज्ञ पशु चिकित्सक, सहाय्यक चिकित्सक, शिपाई यांचा अभाव आहे। नाईलाजाने उपचारासाठी येणाऱ्या पाळीव जनावरांवर थातुरमातुर उपचार होत असल्याने काही पाळीव जनावरे दगावल्याची उदाहरणे समोर आली आहेत। भव्य दिव्य इमारत पाहता हे चिकित्सालय अद्यावत असेल असे सकृतदर्शनी वाटते, मात्र प्रत्यक्ष निरीक्षण केल्यास शिपाई पदाच्या सेवकाची नेमणूक नसल्याने सहाय्यक पशु चिकित्सक ही जबाबदारी पार पाडत असल्याची शोकांतिका आहे। विशेष म्हणजे या चिकित्सालयाच्या सहाय्यक आयुक्त पशुरोग तज्ञ महिला डॉक्टर मेश्राम या एवढा मोठा गैरसोयीचा डोलारा उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या मदतीने चालवित आहे। या पार्श्वभूमीवर आज दिनांक मे 11 रोजी काँग्रेसचे नगरसेवक अनिल पडोळे यांनी सहाय्यक आयुक्त लघु पशु चिकित्सालय मेश्राम यांचे मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन सादर केले असून निवेदनातून तालुका पातळीवरील चिकित्सालयात अद्ययावत इमारतीला शोभेल असे आवश्यक असे पुरेसे कर्मचारी व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे अशी आग्रही मागणी काँग्रेसचे तरुण नगरसेवक अनिल पडोळे केली आहे। अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश माणुसमारे यांनी प्रत्यक्ष वास्तविकता जाणून घेतली असता पडोळे यांनी पुढील प्रतिक्रिया व्यक्त केली। प्रतिनिधी लिमेश माणुसमारे। तालुका लघु पशु वैद्यकीय रुग्णालय चिकित्सालय हे जे भद्रावती, पूर्वी हे पंचायत समिती भद्रावती समोर होतं। या ठिकाणी आता शासनाने भव्य असा खर्च करून अतिशय सुबक आणि सुंदर इमारत बांधलेली आहे, परंतु आपण प्रत्यक्षदर्शी जर पाहतो म्हटलं तर फक्त ही इमारत शोभेची बाहुली आहे। जनावरांकरता, गुराढोरांच्या उपचाराकरता या ठिकाणी पाहिजे तसा पर्याप्त कर्मचारी वर्ग किंवा अधिकारी वर्ग इथे नाही आहे आणि अनेक गैरसोयीचं माहेरघर म्हणजे चक्क हे पशुवैद्यकीय चिकित्सालय ठरलेलं आहे। ॲम्ब्युलन्स आहे, ड्रायव्हर नाही, ऑक्सिजनची व्यवस्था नाही, शस्त्रक्रिया कोणत्या प्रकारची व्यवस्था नाही, अशा या दयनीय अवस्थेतील जे हॉस्पिटल आहे किंवा रुग्णालय आहे पशुवैद्यकीय, त्याबद्दल या ठिकाणी नगरसेवक अनिल पडोळेजी यांनी निवेदन दिलेलं आहे। तर आपली तक्रार नेमकी काय? मला 2 दिवसाआधी एक फोन आल्या होते, इथं डॉक्टरची सुविधा नाही। तेव्हा एक छोट्या मांजरी, एक मला एक डिफेन्सची होती, एक आमच्या प्रवीण दिद आहे बाजारवाटची त्याच्यातली एक होती। तर त्यांच्या कंप्लेंटनुसार मी इथे भेटायला गेलो, तर इथे इतकी गंभीर परिस्थिती आहे। इथले जे डॉक्टर आहे स्वतः हा दरवाजाचे लॉक खोलते, लॉक खोलून स्वतः झाडझूड करते। समस्या इतकी आहे की इथं चपराशी नाही, चपराशी दोन डॉक्टरच्या याच्यावर ही गोड मोठी बिल्डिंग आहे। त्याच्यानंतर ऑपरेशनसाठी जे सुविधा लागते ते ऑपरेशनचे सामान सुद्धा बी नाही आहे। तेच मोठे शस्त्रक्रिया करतो म्हटलं तर यांनी करू शकत नाही। त्याच्यामुळे जे रुग्णालय येते छोटे मांजर कुत्रे आहे ते, तर त्यांचं जे जीव जाऊन राहिले आहे। तर माझी याच्यानंतर मला एक मागणी आहे की याचं एक तर चपराशी एक स्टॉक वाढवण्यात यावा, चांगले डॉक्टर, मेडिकल सुविधा, हे ते ऑपरेशन थिएटर, थोडं ऑक्सिजन सुविधा नाही आहे, ऑक्सिजन थिएटरचं बी यांनी करण्यात यावं। आणि स्वतः एक ॲम्ब्युलन्स आहे, ॲम्ब्युलन्समध्ये एक डॉक्टर नाही आहे। डॉक्टर ॲम्ब्युलन्समध्ये जानेवारी पासून एक शाळेत ॲम्ब्युलन्स आली आहे, तर डॉक्टर आता 24 तारखेला आला, तो बी डॉक्टर आता 24 तारखेपासून सुट्टीवर आहे। ॲम्ब्युलन्सची बी सुविधा अशी आहे काय का ती विजेड आहे, पोचणार का नाही पोचणार, त्यासाठीच मी इथं भेटायला आलो आणि एक निवेदन दिलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की प्रचंड अशी प्रशस्त अशी इमारत आहे, शासनानं करोडो रुपये याच्यावरती खर्च केलेले आहे, परंतु त्या सोयीचा, त्या इमारतीचा पाहिजे तसा उपयोग हा पशु मालकांना होत नाही। शहरापासून बऱ्याच लांब आहे आणि या ठिकाणी जे काही पर्याप्त पुरेसे कर्मचारी असायला हवे, विशेषतः तज्ज्ञ असायला हवे किंवा त्या ठिकाणी शस्त्रक्रियासाठी जे काही साहित्य असायला हवं, त्या प्रकारचं कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे
इथे गुराढोरांची सोबतच पशुधन मालकांची सुद्धा कुचंबना होत आहे. अपडेट इंडिया प्रतिनिधी निमेश मानसर.